मूडवर प्रश्न आहे. आयडेंटिफाय द टाइप ऑफ मूड एक्सप्रेस इन द सेंटेन्स. द इन्स्पेक्टर इन्स्पेक्टेड द स्कूल. साधं वाक्य आहे, सरळ वाक्य आहे. अशा ठिकाणी कोणता मूड असतो? सब्जेक्टिव्ह, इम्पेरेटिव्ह, इंडिकेटिव्ह, कंजंक्टिव्ह. बघा, असं सरळ साधं वाक्य जेव्हा असेल ना, तेव्हा मूड कोणता असतो असा हा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि तेव्हा मूड असतो इंडिकेटिव्ह. आपण मराठीमध्ये नाही का स्वार्थी वाक्य असतं, एक फक्त काळ दर्शवता आहे, फॅक्ट दाखवता आहे. इंडिकेटिव्ह मूड असं आपण त्याच म्हणतो. समजून घेऊया इंडिकेटिव्ह मूड काय असतो. पहिली गोष्ट तर याच्यामध्ये फॅक्ट्स दाखवले जातात. व्हॉट इज ऑर वॉज ट्रू, जे खरं आहे ते जसंचे तसं मांडणं. ओपिनियन्स येऊ शकतात. व्हॉट इज बिलीव्ह टू बी ट्रू, काही मतं मांडले जात आहेत. त्यानंतर क्वेश्चन्स अबाउट फॅक्ट्स ऑर ओपिनियन्स, ते सुद्धा येऊ शकतात. म्हणजे फॅक्ट्स आणि ओपिनियन्स आणि त्यावरचे प्रश्न तिन्ही या ठिकाणी येत आहेत इंडिकेटिव्ह मूडमध्ये. आता वेगळा मूड जो असतो तो एक सब्जेक्टिव्ह मूडवर प्रश्न येतात. त्यामध्ये विशेष, प्रपोजल्स, डिमांड्स, हायपोथेटिकल सिच्युएशन्स, आय विश असं आलं की ते समजायचं सब्जेक्टिव्ह मूड आहे. काहीतरी अपेक्षा तुम्ही करतायत, काहीतरी तुम्ही कोणाला तरी शुभेच्छा देता आहात, असं काही असेल ना ते सब्जेक्टिव्ह मध्ये येतं. मी असं असतं तर, तसं असतं तर, जे खरं होऊ शकत नाही अशा काही गोष्टी. त्यानंतर इम्पेरेटिव्ह मूड जो असतो तो कमांड्स देतोय. आज्ञार्थी वाक्य हे आहे. हे म्हणजे हे आपलं मराठीमधलं आहे ना विद्यार्थी वाक्य. विद्यार्थी वावी ज्याला लागतो का ते हे. आणि हे आज्ञार्थी इम्पेरेटिव्ह कमांड्स देत आहेत, रिक्वेस्ट करता आहे. इन्स्पेक्ट द स्कूल नाव, डायरेक्ट सांगितलं की आत्ताच इन्स्पेक्ट करा, निरीक्षण करा त्या स्कूलचं. अशी आज्ञा असेल ना तर ते इम्पेरेटिव्ह आहे. पण इथे विद्यार्थीमध्ये वेगळं आहे आणि इथे इंडिकेटिव्ह मध्ये सरळ साधं वाक्य असतं.